Hello and welcome to the next session of molecular basis of inheritance. लास्ट लेक्चरला आपण जेनेटिक कोडची कॅरेक्टरिस्टिक्स आणि वोबल हायपोथेसिस हा पार्ट आपण अभ्यासलेला होता. आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे थोडा नवीन कन्सेप्ट आहे म्युटेशन्स अँड जेनेटिक कोड्स. ओके, सुरुवातीला म्युटेशन्स बघूया आपण. व्हेरी सिंपल. समजा हा आपल्याकडे डीएनए, हे त्याचे जीन्स आहेत. आपण उदाहरणार्थ लिहूया ABCDEF. हे डीएनएचे जीन्स आहेत. तर ह्या डीएनएच्या जीन्स मध्ये सडन चेंज होतो, बदल होतो, डीएनए सिक्वेन्स बदलला जातो. त्यामुळं समजा याच्यामध्ये हा सिक्वेन्स काहीतरी बदलला, एच्या ठिकाणी बी आलेला आहे, बीच्या ठिकाणी ई आलेला आहे, उरलेला सिक्वेन्स समजा कॉमन आहे. तर हा झालेला बदल असतो, हा फास्ट होणारा बदल असतो. आता ते बदल होण्याचे कारण काय असतात, तर ते वेगवेगळे रिझन्स असतील, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील, किंवा सेल डिव्हिजन मध्ये जेव्हा रिकॉम्बिनेशन होतं, क्रोमोसोमल अबेरेशन असेल, म्युटेशन्स हा चेंजेसचा पार्ट असतो. आणि म्हणून याची व्याख्या आपण लिहिणार आहे सडन चेंज इन डीएनए सिक्वेन्स. हा डीएनएचा पार्ट आहे आणि डीएनएचा सिक्वेन्स असतो. याच्यात जे फास्ट बदल होतात त्या बदलांना काय म्हणायचं, म्युटेशन्स. सो म्युटेशनची व्याख्या आहे म्युटेशन सडन चेंज इन जीन सिक्वेन्स किंवा डीएनए सिक्वेन्स म्हणून. सडन चेंज in DNA sequence is called as mutation. आता हे फास्ट बदल का होतात? सो इट इज ड्यू टू, याचे दोन कारण आहेत. एक तर जीन याच्यातून डिलीट होईल, ऍड होईल किंवा मागे पुढे होतील. So it is due to deletion, remove होणे, और insertion, add होणे, of gene. एक तर हा A इथून रिमूव्ह होईल, याला डिलीशन म्हणायचं. किंवा याच्यात एखादा जीन ऍड होईल, समजा याच्यात एक जीन ऍड झाला, ऍडिशन होते म्हणजे इन्सर्शन होतं. सो सडन चेंजेस होण्याचं कारण आहे डिलीशन और इन्सर्शन ऑफ जीन. ओके, आता ही जी आहे याच्यामध्ये जर असं झालं डिलीशन इन्सर्शन होत असेल, मिक्सिंग होत असेल, तर याच्यामध्ये आपण रिकॉम्बिनेशन होईल असं म्हणूया. सो इट कॉजेस रिकॉम्बिनेशन. रिकॉम्बिनेशन म्हणजेच मिक्स होतील, रिकॉम्बिनेशन होत असेल, याचा अर्थ मिक्सिंग आहे, मिक्सिंग ऑफ जीन्स. मिक्सिंग ऑफ जीन्स. So mutation causes याच्यामुळे क्रोमोझोम मध्ये बदल होतात, व्हेरिएशन होतात, इव्हन इव्हॉल्युशन होतं. कॉजेस क्रोमोसोमल चेंजेस, causes variations, बदल होणे, and it results into evolution. आपल्याला माहित आहे मंकीपासून मॉडर्न मॅन तयार झालाय, हे इव्हॉल्युशन आहे. सेरीज ऑफ चेंजेस होतात, हे म्युटेशन मुळे होतं. सो दिस इज अबाउट म्युटेशन. आता
ह्या म्युटेशनचे वेगवेगळे टाइप्स आहेत, जसं की पॉइंट म्युटेशन आहे. पॉइंट म्युटेशन. सो point mutation. Very simple, name indicates its definition. Mutation occur at specific point. So deletion or insertion takes place at specific point, called as point mutation. Specific point. So deletion or insertion of bases changes the sequence of gene in specific point for the point of insertion or deletion. समजा या विशिष्ट ठिकाणी एकाच पॉइंटला बदल झाला तर याला काय म्हणायचं? पॉइंट म्युटेशन. सो ऍट स्पेसिफिक पॉइंट. म्युटेशन म्हणजे चेंजेस occurs at specific point. मग ते डिलिशन असेल किंवा इन्सर्शन असेल. डिलिशन और इन्सर्शन ऑफ जीन at specific point is called as point mutation. Called as point mutation. This point mutation was studied by it shows change in gene sequence in whole sentence. याच्यामुळे काही डिसऑर्डर्स पण होतात. पॉइंट म्युटेशन मुळे डिसऑर्डर होते. फॉर एक्झाम्पल इट कॉजेस डिसीज like sickle cell anemia. Sickle cell anemia हा डिसीज होण्याची शक्यता असते पॉइंट म्युटेशन मुळे होतो. म्हणजे व्हॅलिन इज रिप्लेस्ड बाय ग्लुटामिक ऍसिड. हे सिकल सेल अनिमिया मध्ये हा डिसीज होतो. सिकल सेल अनिमिया होतो म्हणजे काय होतो? आरबीसीचा शेप बदलतो. मूळची आरबीसी ही स्पेरिकल असते, त्याचा शेप हाफ मून शेप होतो. याला सिकल शेप म्हणायचं. विळ्याचा आकार होतो, हाफ मून शेप होतो. हा जो डिसऑर्डर आहे याला म्हणायचं सिकल सेल अनिमिया. असं झालं तर हे ऑक्सिजन वाहून नेत नाही आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळं परिणामी त्या व्यक्तीचा डेथ होतो. त्या डिसीजला म्हणायचं सिकल सेल अनिमिया इज द एक्झाम्पल ऑफ पॉइंट म्युटेशन. इज द एक्झाम्पल ऑफ पॉइंट म्युटेशन. ओके. आता हे जे पॉइंट म्युटेशन आहे, हे पॉइंट म्युटेशन कसं होतं हे एका एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण बघूया. फॉर एक्झाम्पल याच्यामुळं होल सेंटेन्स असतं ते बदलतं, ज्याला आपण फ्रेम शिफ्ट म्हणतो. फ्रेम शिफ्ट म्युटेशन. सो इट कॉजेस चेंजेस also called as frame shift mutation. Frame shift mutation. Point mutation याला फ्रेम शिफ्ट म्युटेशन म्हटलं जातं. तर ते कशा पद्धतीने होतं? समजा एक आपण सेंटेन्स, राम हॅज अ रेड कॅप. आपण एक सेंटेन्स घेऊया. राम हॅड किंवा हॅज रेड कॅप. बघा हे सगळे आपण तीन तीन लेटरचे. राम हॅज रेड कॅप हे तीन तीन लेटर आहे. आपण काय करणार आहे, ह्या हॅज आणि रेडच्या मध्ये आपण एक नवीन लेटर ऍड करणार आहे. समजा आपण बी हा पार्ट तिथं ऍड करतोय. ह्या दोघांच्या मध्ये इथं आपण काय ऍड करणार आहे? समजा बी लेटर ऍड करतोय या ठिकाणी. मूळचं सेंटेन्स हे आहे, तर याच्या बरोबर या ठिकाणी आपण बी लेटर ऍड करतोय. तर हा सिक्वेन्स काही बदलत नाही. हा शब्द हा कोडाऊन तोच राहतो, हॅज पण तोच शब्द राहतो. आता इथं बी आल्यामुळं बी पहिला राहायचा. ब्ल्यू कलरने दाखवूया आपल्याला समजण्यासाठी. हा बी नव्याने ऍड झालाय,
त्याच्यानंतर काय येणार आर, त्याच्यानंतर ई. आता डी याचा पार्ट होतो, पण कोडॉन मध्ये 3 पेक्षा जास्त लेटर घेतला जात नाही, मग हा पुढच्या मध्ये जातो डी सी ए. आणि हा जो असतो हा सेपरेट होतो, फ्री होतो. त्यामुळं इथून पुढची, इथं ऍडिशन झालेलं आहे, इन्सर्शन झालंय, आणि इथून पुढची फ्रेम असते ती पूर्ण बदलते. याला फ्रेम शिफ्ट म्युटेशन म्हटलं जातं. सो दिस इज द इन्सर्शन ऑफ बी. काही वेळा डिलिशन होतं, मग त्याच पद्धतीनं होतं, तर याला म्हटलं जातं पॉइंट म्युटेशन किंवा फ्रेंडशिप म्युटेशन. इथून पुढची ज्या ठिकाणी म्युटेशन झालंय त्या पुढची फ्रेम असते, त्याच्यामध्ये चेंजेस होतात, तो सिक्वेन्स बदलतो, याला म्हणायचं फ्रेंडशिप म्युटेशन. ओके, वन्स अगेन ओव्हरलुक. सो सडन चेंज इन डीएनए सिक्वेन्स, डीएनए मध्ये फास्ट होणारे बदल असतात, याला काय म्हणायचं म्युटेशन. का होतात डिलिशन और इन्सर्शन ऑफ जीन, एकतर जीन ऍड होईल किंवा रिमूव्ह होईल. इट कॉजेस रिकॉम्बिनेशन म्हणजे मिक्सिंग ऑफ जीन्स मुळे पण होऊ शकतं. म्युटेशन कॉजेस दी क्रोमोसोमल चेंजेस, गुणसूत्रांच्या मध्ये बदल होतात, व्हेरिएशन्स होतात, इव्हॉल्युशन होतं, म्हणजे सगळ्यांच्या मध्ये चेंजेस होतात, याला म्हटलं जातं म्युटेशन. ते जर स्पेसिफिक पॉइंटला होत असेल, ऑकर्स इन स्पेसिफिक पॉइंट कॉल्ड एज पॉइंट म्युटेशन. पॉइंट म्युटेशनचं एक एक्झाम्पल आहे, एक डिसीज तयार झालेला आहे सिकल सेल अनिमिया. आरबीसीचा शेप बदलतो, सिकल शेप होतो, म्हणजे हाफमून शेप होतो. फ्रेंडशिप म्युटेशन मध्ये काय होतं, ऍडिशन किंवा डिलिशन झाल्यानंतर ज्या पॉइंटला होतं, ऍडिशन असेल डिलिशन असेल, त्या पॉइंट पासून पुढचा सिक्वेन्स बदलला जातो, फ्रेंडशिप म्युटेशन म्हटलं जातं. सो दिस इज द म्युटेशन अँड जेनेटिक कोड. ओके, राईट डाऊन. ओके, चला नेक्स्ट पार्ट, इंटरेस्टिंग पार्ट आपल्याला पाहायचा आहे. आरएनए चे 3 टाइप्स असतात, एमआरएनए, आरआरएनए आणि टीआरएनए. मेसेंजर आरएनए, एमआरएनए, आरआरएनए राइबोसोमल आरएनए, आणि टीआरएनए ट्रान्सफर आरएनए. त्यापैकी जो टीआरएनए पार्ट आहे, ट्रान्सफर आरएनए, so the tRNA, the adapter molecule. Why tRNA is called as adapter molecule? MCQ विचारला तो, which of the following act as an adapter molecule is nothing but tRNA. का तो कसा असतो, का अडॅप्टर म्हणायचं, हे आपण सगळे पाहणार आहे. बघूया आपण कन्सेप्ट काय. हा एमआरएनए चा पार्ट लिहितोय आपण, एमआरएनए. आता तुम्हाला माहित आहे मेसेज घेऊन जातो, 3-3च्या ग्रुपने घेऊन जातो, ट्रिपलेट मध्ये असतो. ह्या एमआरएनएच्या ट्रिपलेटला आपण काय म्हणत असतो, कोडॉन पार्ट म्हणत असतो. समजा पहिलाच कोडॉन लिहूया आपण, या ठिकाणी कोणताही लिहिला तरी चालेल, AUG. हा जो लिहिलेला पार्ट आहे एमआरएनए आहे, एमआरएनए कडे असलेला पार्ट असतो, याला काय म्हणायचं कोडॉन. ओके, आता हा कोडॉनला बाइंड होणारा कोण असतो, तर तो असतो टीआरएनए. कोण असतो, टीआरएनए. इथं सिंपल स्ट्रक्चर दाखवतो, हेअर पिन मॉडेल आहे टीआरएनएचं. याच्याकडे तिघांचा ग्रुप असतो, याला अँटीकोडॉन म्हणायचं. काय म्हणायचं, अँटीकोडॉन. आता इथे ए आहे म्हणजे त्याला मॅच होणारा पार्ट असतो, तो असतो यू. यू म्हणजे ए मॅच होतो, आणि जी असेल तर सी मॅच होतो. ओके, यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत असतं. इथं हायड्रोजन बॉन्डिंग आहे, ए आणि यू मध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड असतो इथं, पण जीसी मध्ये मात्र ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतो. ओके, हा जो आहे हा टीआरएनए आहे. ओके, हा जो आहे हा एमआरएनए. एमआरएनएच्या तिघांच्या ग्रुपला काय म्हणायचं आहे, कोडॉन. ओके, टीआरएनएचा तिघांचा ग्रुप असतो, याला म्हणायचं अँटीकोडॉन. काय म्हणायचं याला, अँटीकोडॉन. आणि हे दोन एकमेकाला मॅच होतात, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग इथं झालेलं असतं. हे जे आहेत हे एच बॉन्डिंग आहेत, हायड्रोजन बॉन्ड आहेत, एच बॉन्डिंग किंवा हायड्रोजन बॉन्ड्स. ओके, याला एमआरएनए
आणि टीआरएनएचं कॉम्प्लेक्स. पण जेव्हा इथं कोडॉनला अँटी कोडॉन मॅच होतो तेव्हा ह्या टीआरएनएने त्याच्या लॉंग आर्मच्या साईडनी एक अमायनो ऍसिड आणलेलं असतं. काय आणलेलं असतं? अमायनो ऍसिड. सो दिस इज द अमायनो ऍसिड. आता त्याने कोणता अमायनो ऍसिड आणायचा आहे हे कशावरती अवलंबून असतं? कोडॉनवरती. म्हणजे ह्या कोडॉनला मॅच होणारा अँटी कोडॉन कोणता आहे? समजा आता यू हा कोडॉन आहे AUG, आपल्याला माहित आहे स्टार्ट कोडॉन आहे. जेव्हा जेव्हा स्टार्ट कोडॉन हा AUG असेल तर त्याचा हा अँटी कोडॉन आहे आणि हा अँटी कोडॉन हा अमायनो ऍसिड घेऊन येतो आणि त्याने आणलेला अमायनो ऍसिड असतं मिथायोनिन. कोणता अमायनो ऍसिड आणतो? हा मिथायोनिन. मिथायोनिन स्टार्टिंग अमायनो ऍसिड असतं. हे अमायनो ऍसिड कॅरी करत असतो. आता तुमच्या लक्षात आलंय की हा mRNAचा मॉलिक्यूल आहे, हा अमायनो ऍसिड आहे, ह्या दोघांना जोडण्याचं काम आहे ते कोणी केलेलं आहे? टीआरएनए. सो टीआरएनए binds the mRNA and amino acid. That's why it is called as adapter molecule. So tRNA binds the mRNA with amino acid so called as adapter molecule. So called as adapter molecule. काय करतो? बाइंड्स करतोय. कोणाकोणाला बाइंड करतो? mRNA आणि अमायनो ऍसिड. बघा हा mRNA आहे, हे अमायनो ऍसिड आहे. ह्या दोघांच्या मध्ये बाइंड करणारा हा कोण आहे? हा टीआरएनए आहे आणि म्हणून याला म्हणायचं अडॅप्टर मॉलिक्यूल. ओके, व्हेरी सिंपल. आता तुम्हाला कळालं टीआरएनए हा अडॅप्टर मॉलिक्यूलचं काम करत असतो. mRNA आणि अमायनो ऍसिड ह्या दोघांना एकत्र आणण्याचं काम करत असतो, दोघांना जोडण्याचं काम करतो, म्हणून याला काय म्हणायचं? अडॅप्टर मॉलिक्यूल. आता आपण थोडंसं स्ट्रक्चरल पार्ट बघूया की हा टीआरएनएचं जे स्ट्रक्चर असतं त्याच्यावरती काही एमसीक्यू विचारले जातात नीट साठी, MSc CET साठी. ते काय काय आहेत हे आपण बघूया. ओके, डायग्राम काढून घ्या अडॅप्टर मॉलिक्यूलची. चला आता आपल्याला टीआरएनएचं स्ट्रक्चर बघायचं आहे. इथं मी हेअरपिन स्ट्रक्चर तुम्हाला दाखवलं होतं इन शॉर्ट. टीआरएनएचे दोन स्ट्रक्चर असतात, एक क्लोअर लिप मॉडेल आणि दुसरे हेअरपिन मॉडेल. सुरुवातीला आपण त्याचं क्लोअर लिप मॉडेल दाखवणार आहे टीआरएनएचं स्ट्रक्चर ऑफ टीआरएनए. तर ह्या टीआरएनए मध्ये एक शॉर्ट आर्म असतो, एक लॉंग आर्म असतो. ओके, आणि असे काही लूप्स असतात. शॉर्ट आर्म असतो इथं. तर टीआरएनएचं स्ट्रक्चर हे असं असतं, सिंपल आहे. इथं बेस पेअरिंग झालेले असतं.
ओके, आता त्याच्या थोड्याशा पोझिशन बघूया आपण. हा जो लॉंग आर्म असतो हा 3 प्राइम पोझिशन म्हणायचा. हा शॉर्ट आर्म असतो हा 5 प्राइम पोझिशन म्हणायचा. या 3 प्राइम पोझिशनला या साईडला OH फ्री असतो, ग्रुप OH असतो. या ठिकाणी इथं दाखवूया आपण. थ्री प्राइम याला OH ग्रुप असतो. या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप असतो, P असतो. 5 प्राइमला P फ्री असतो, 3 प्राइमला OH ग्रुप फ्री असतो. आता या ठिकाणी एक सिक्वेन्स असतो, CCA सिक्वेन्स असतो. लॉंग आर्मला कोणता सिक्वेन्स असतो? CCA सिक्वेन्स. आणि फ्री मात्र काय असतो? OH ग्रुप. याला फक्त या ठिकाणी 5 प्राइम असतो, याच्या ठिकाणी या 5 प्राइमला G बेस असतो, ग्वानिन बेस असतो. आणि याचा जो फ्री पार्ट असतो तो असतो फॉस्फेट. याला फॉस्फेट फ्री असतो, याला OH ग्रुप फ्री असतो. ओके, ग्वानिन बेस असतो सिंगल आणि त्याला फॉस्फेट फ्री असतो. इकडे CCA एंड असतं, त्याला OH ग्रुप फ्री असतो. हा जो पार्ट आपण दाखवलेला आहे याला रिप्रेझेंट केला जातं T साय CR किंवा लूप म्हटलं जातं. याला म्हटलं जातं DHU लूप. ओके, इथले बेसेस हे अनपेअर्ड असतात. हा जो आहे हा शॉर्ट आर्म आहे, याला लूप पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? लूप किंवा व्हॅरिएबल आर्म म्हटलं जातं. व्हॅरिएबल आर्म. हा T साय सी लूप असतो. हा काय करतो? रायबोझोमला आयडेंटिफाय करतो आणि म्हणून याला म्हटलं जातं रायबोझोम रेकग्निशन साइट. रायबोझोम रेकग्निशन साइट. हा रायबोझोमला आयडेंटिफाय करतो आणि म्हणून याला म्हणायचं रायबोझोम रेकग्निशन साइट, रिप्रेझेंटेड ॲज अ T साय सी लूप. हा अमायनो ऍसिडला रेकग्नाइज करतो. सो अमायनो ऍसिड रेकग्निशन साइट. ओके, याला DHU लूप म्हणायचं, याला DHU आर्म म्हणायचं, याला T साय लूप म्हणायचं, याला आर्म म्हणायचं. हा जो बेस पेअरिंगचा दाखवलेला पार्ट आहे हा आर्म आहे. ओके, हा व्हेरिएबल आर्म आहे. आता प्रश्न उरला, हा जो 3 प्राइम आहे त्याच्या अपोजिट असलेला इथं 3 लेटर असलेला पार्ट असतो. आणि ह्या 3 लेटर tRNA चे 3 लेटर असतात. याला म्हटलं जातं, हा कोणाला मॅच होत असतो? कोडॉनला. कोडॉनला मॅच होतो, कोडॉनच्या विरुद्ध असतो, म्हणून याला म्हणायचं अँटी कोडॉन. काय म्हणायचं? अँटी कोडॉन. पण हा रेकग्नाइज कोणाला करतो? कोडॉनला, आणि म्हणून याला म्हटलं जातं कोडॉन रेकग्निशन साइट, कॉल्ड ॲज कोडॉन रेकग्निशन साइट. ओके, हा अँटीकोडॉन कोणाला पुढे मॅच होणार असतो? तर तो कोडॉनला मॅच होणार असतो. हा अँटीकोडॉनच्या नुसार कोडॉनला कोण मॅच होतो? अँटीकोडॉन. त्यांनी काय आणलेलं असतं? अमायनो ऍसिड. आणि जे अमायनो ऍसिड आणलं जातं हे अमायनो ऍसिड 3 प्राइम एंडला कनेक्ट केलं जातं. म्हणजे या ठिकाणी हे अमायनो ऍसिड आहे, अमायनो ऍसिड. म्हणजे आपण
टीआरएनएचा लॉंग फॉर्मच सांगतो की ट्रान्सफर आरएनए काय ट्रान्सफर करतो, अमायनो ऍसिड, आणि ते अमायनो ऍसिड कोणत्या एंडला कनेक्ट केला तर 3 प्राइम एंडला, आणि म्हणून हा जो आर्म आहे याला म्हटलं जातं ऍक्सेप्टर आर्म, अमायनो ऍसिड ऍक्सेप्टर आर्म. काय म्हटलं जातं? अमायनो ऍसिड ऍक्सेप्टर आर्म, कॉल्ड ॲज अमायनो ऍसिड ऍक्सेप्टर आर्म. ही पोझिशन लक्षात ठेवायची. 3 प्राइम एंडलाच काय जोडलं जातं? अमायनो ऍसिड. इथंच का जोडायचं तर अमाइनचा कार्बोझायलिक ग्रुप असतो, ऍसिड ग्रुप असतो, आणि हा OH ग्रुप असतो. त्या ऍसिड आणि OH मधून वॉटर लॉस होतं आणि त्या ठिकाणी बॉन्ड तयार होत असतो. म्हणजे अमायनो ऍसिड जर कन्सिडर केलं तर ते अमायनो ऍसिड या प्रकारचं असतं. एक अमायनो ग्रुप असतो, एक ऍसिड ग्रुप असतो, एक अल्किल ग्रुप असतो. इकडं काय OH ग्रुप आहे, हा OH ग्रुप आहे टीआरएनएचा. मग हा OH आणि हा H ह्या दोघांच्या मधलं वॉटर लॉस होतं आणि या ठिकाणी बॉन्डिंग तयार होत असतं. तर अशा पद्धतीनं हे 3 प्राइम एंडला काय कनेक्ट केलं जातं? अमायनो ऍसिड. आणि म्हणून आता इथं अमायनो ऍसिड आहे, इथं अँटीकोडॉन आहे, खाली त्याला काय जोडला जातो? कोडॉन जोडला जातो. म्हणजे याला हा नेक्स्ट काय जोडला जातो? कोडॉन. हा एमआरएनएचा पार्ट आहे. अँटीकोडॉन कशाचा पार्ट आहे? टीआरएनएचा पार्ट आहे. आणि म्हणून कोडॉन अमायनो ऍसिड या दोघांना जोडत असतो, म्हणून याला म्हणायचं ऍडॅप्टर मॉलिक्यूल. उदाहरणार्थ बघा, इथं AUG हा कोडॉन असेल तर इथं UA आणि C हा अँटीकोडॉन असतो आणि हे एकमेकाला मॅच होत असतात. अशा पद्धतीनं कळालं. आता फक्त आपण टीआरएनएचं स्ट्रक्चर पाहतोय. हे जे समोर दाखवलेलं आहे हे टीआरएनएचं स्ट्रक्चर आहे. इथं आपल्याला हा अँटीकोडॉन म्हणजेच एमआरएनए दाखवण्याची गरज नाही, याला आपण म्हणत असतो अँटीकोडॉन. ओके. हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे क्लोअर लीफ स्ट्रक्चर. 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर असेल तर ते क्लोअर लीफ सारखं स्ट्रक्चर दिसतं. क्लोअर इज अ स्पेसिस ऑफ ग्रास लीफ, 3 पानी गवत असतं, तशा पद्धतीनं क्लोअर लीफ स्ट्रक्चर दिसतं. and this क्लोअर लीफ स्ट्रक्चर was given by होले. होले या सायंटिस्टनी हे क्लोअर लीफचं स्ट्रक्चर मॉडेल टीआरएनएचं दिलेलं आहे. दुसरं एक सिंपल मॉडेल आहे ज्याला म्हटलं जातं हेअरपिन स्ट्रक्चर. हेअरपिन स्ट्रक्चर. आता हे जे हेअरपिन स्ट्रक्चर आहे, हेअरपिन सारखं स्ट्रक्चर असतं. इट वॉज गिवन बाय होगलँड. होगलँड या सायंटिस्टनी हे दिलेलं स्ट्रक्चर आहे आणि होले या सायंटिस्टनी दिलेलं स्ट्रक्चर आहे हे क्लोअर लीफ स्ट्रक्चर असतं. हेअरपिन स्ट्रक्चर कसं असतं? व्हेरी सिंपल असतं. जसं की हा टीआरएनए आपण दाखवलेला आहे, असं स्ट्रक्चर असतं. हा लॉंग आर्म आहे, आपल्याला माहित आहे 3 प्राइम, शॉर्ट आर्मला असतो 5 प्राइम. इथं काय जोडायचं आहे? अमायनो ऍसिड. इकडं असतो त्याचा तो अँटीकोडॉनचा पार्ट असतो, कुठलाही UAC उदाहरणार्थ आपण घेतलेलं आहे अँटीकोडॉन, आणि इथं सगळं हे बेस पेअरिंग याचं झालेलं असतं. हे जे स्ट्रक्चर आहे हा अँटीकोडॉनचा पार्ट आहे. याला म्हणायचं हेअरपिन स्ट्रक्चर. आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे क्लोअर लीफ मॉडेल स्ट्रक्चर आहे. याचं जर टीआरएनएचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बघितलं तर ते मात्र एल शेप्ड असतं. सो 3D स्ट्रक्चर. हे जे बघितलं हे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर होतं. 3D स्ट्रक्चर ऑफ टीआरएनए
हे जे असतं हे इन्व्हर्टेड एल शेपड असतं. इन्व्हर्टेड एल शेपड हा एमसीक्यू आहे. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ टीआरएनए असतं इन्व्हर्टेड एल शेपड. 2 डायमेन्शनल आहे क्लोवर लिप लाईक स्ट्रक्चर गिवन बाय होले, हेअर पिन स्ट्रक्चर गिवन बाय ओगलँड. ह्या सगळ्या पार्टची नावं खूप खूप डिटेल पाहिलेलं आहे. हे टीआरएनएचं स्ट्रक्चर काढून घ्या. ओके.